एक दिवस तुम्ही त्याचं थालीपीठ बनवायचा सगळ्या व्हेजिटेबलचा. एक दिवस तुम्ही छान वेगवेगळ्या शेप मध्ये कट करून खायचं. एक दिवस तुम्ही सगळ्या कलरचे सॅलड खायचे. रोज एकच नाही, एक कधी काकडी घेतली कधी गाजर खाल्लं. म्हणजे त्याने काय होईल, त्यांना वाटतं की अरे वा हे एक छान ऑप्शन आहे आणि सगळ्यांना आवडतं असं वेगळं वेगळं. कधी सॅलड करायला, कधी दह्यांमध्ये, कधी दही त्याच्यात काय असं. त्यांना म्हणायचं तुम्ही किती प्रेम करता ते तुमच्या ताटात आम्हाला दिसलं पाहिजे, स्वतःवर किती प्रेम करता. ओके. आणि अशा पद्धतीने त्यांचा 30 to 40% पोट सॅलड मध्ये भरला पाहिजे. म्हणजे त्याने काय फायदा होईल, कार्बोहायड्रेट कट डाऊन होईल. कार्बोहायड्रेट कट डाऊन झाल्याने त्यांची कॅलरीज कमी होतील. आता जर 4 चपाती एक व्यक्ती खात होता नॉर्मली 4 ते 5, आता मौसम मॅमने छान स्वयंपाक केला, मृत्युंजय सर 5 चपाती तर खातीलच आरामात, सुभाष सर खातील 5-6 चपाती, संजय सर खातील. मग अशा वेळेस आपण काय करायचं, आता 5 चपातीला आपण काउंट करूया कॅलरी मध्ये. एक चपातीचा छोटी मीडियम साईज चपातीचा कॅलरी असता 120. मग 12×5 60, 600 कॅलरीज गेल्या मीडियम साईज चपाती मधून. आणि आडे वहिनींना खूपच प्रेम आलं संजय सरांवरती, त्यांनी एकदम मस्त व्यवस्थित साईजची जाड जाड चपाती बनवली, तर एकच चपाती झाली 240 कॅलरीजची. आपल्याला माहिती आहे महिलांना, आपल्याला जेव्हा प्रेम येतं ना, भरपूर कामं दिसायला लागतात, प्रेम आपण कसं व्यक्त करतो, जाड जाड पराठा घ्या एकच खा आणि तिकडेच. येस. तर तसं प्रेम व्यक्त नाही करायचं, एक मीडियम साईज छोटी साईज. ओके. तर त्याचीच कॅलरीज 120 कॅलरी मध्ये एक चपाती बनते. ओके. तर आता तुम्हाला एक ट्विस्ट सांगते मी, आपण ज्वारीची भाकर का सांगतो. ज्वारीची भाकर मॅक्झिमम किती खाऊ शकतात एक व्यवस्थित व्यक्ती, व्यवस्थित म्हणजे ना जास्त नॉर्मल पर्सन, ज्वारीची भाकर किती खाऊ शकतात? दोन खाऊ शकतात. चपाती किती खाऊ शकतात दोन भाकर खाणारे व्यक्ती? 5 4 ते 5 खाऊ शकतात. ऑब्विसली जे 2 भाकर खातात ते 5-6 चपाती खातात, बरोबर आहे. जो व्यक्ती 2 चपाती खातो तो 1 भाकर खाऊ शकतो, किंवा 1 भाकर खाणारा व्यक्ती चपाती किती खाईल? 4 ते 5 एक भाकर खाणारा व्यक्ती चपाती किती खाईल? 2. बरोबर, म्हणजे डबल आहे प्रमाण. मग आता मी तुम्हाला सांगते, ज्वारीच्या भाकरची कॅलरीज 70 आहे आणि एका चपातीची कॅलरी आहे 120. मग तुम्ही मला सांगा, एक चपाती खाऊन थांबतो का व्यक्ती? नाही मॅडम. पण एक भाकर खाऊन थांबू शकतो? हो, येस. बरोबर. म्हणजे जिथे 70 कॅलरीज मध्ये पोट भरतं तिथे किती कॅलरीची गरज पडते आहे चपाती दिली तर? 120 पडते. 2 चपाती खाणार, एक भाकर खाणार 240 मॅडम. 240. म्हणजे 70 - 240 करा, किती कॅलरीज एक्स्ट्रा गेल्या? 170. 170 कॅलरीज पर टायमिंगला जास्त जात आहे. हे झालं कॅलरीजचा हिशोब, बरोबर. आता त्याचे दुष्परिणाम बघा. चपाती खाल्ल्यानंतर डायजेशन बिघडतं, कारण प्रॉपर डायजेशन होत नाही. जेवढी भाकर खाऊन डायजेशन चांगलं होतं तेवढी चपातीने होत नाही, कारण त्यात GI असतं. GI म्हणजे ग्लायसेमिक इंडेक्स. त्यात पेर पेर हा पेर आहे. पेर नाही, अरे त्याच्यामधून बॉल निघतो. हो का? ब्राऊन कलरचा. बर, काय बोलता? पेरच म्हणतात ना. बर, मी 2 मिनिटं सर्च करून सांगते, कॉल झाल्यावर सांगू. ओके. तर आपण कुठे होतो? डायजेस्ट होत नाही. येस, डायजेस्ट होत नाही आणि त्यात GI असतं, म्हणजे ग्लायसेमिक इंडेक्स. आणि GI काय करतं, शुगर लेवल शरीरात वाढवतं, इन्फ्लामेशन वाढतं. म्हणजे काय, शरीरात फुगीरपणा वाढतो
आणि आपल्या ब्लड मध्ये अतिरिक्त शुगर तयार व्हायला लागते, शुगर सर्क्युलेट व्हायला लागते आणि शरीराला वाटतं धोक्याची पातळी आली, धोका आहे काहीतरी, तर इन्शुलिन शरीर जास्त सिक्रेट करतं. आपल्या आतमध्ये ना एक यंत्रणा चालते, आपल्या सगळ्यांना माहिती असेल, आपल्या शरीरात एक यंत्रणा चालते, आपल्या मेंदूला लगेच सिग्नल मिळतं, अरे धोका आहे, मग शरीर फास्ट इन्शुलिन सिक्रेट करतं, मग ब्लड प्रेशरचा धोका तयार होतो. म्हणजे बघा सगळे सिस्टीम बिघडायला लागतात, इकडे तिकडे इकडे तिकडे. ओके, म्हणून आपण सांगत असतो ज्वारीची भाकर खा. आता आपण एवढं सगळं महाभारत सांगू का आपल्या क्लायंटला, की एवढं सगळं होतं, त्यापेक्षा आपण सांगायचं तुम्ही भाकर खा, वजन कमी करायचं भाकर खा. ओके, कॅलरी कट डाऊन झाल्या. येस. आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न, आपल्याला कार्बोहायड्रेट किती % लागते? 30 ते 40. 30 ते 40. त्यात 25 ग्राम फायबर गरजेचं आहे. ओके, त्यानंतर प्रोटीन घ्यायचं आहे. ओके, प्रोटीन सोर्स मध्ये वरण घ्यायला सांगायचं आहे, सोया चंक्स सांगायचे आहे, सोयाबीन वडी, पण थायरॉइड ज्यांना आहे त्यांना सोयाबीन अवॉइड करायचं आहे, हे सुद्धा महत्वाचं आहे. ओके, आणि सुरुवातीला सॅलडचं प्रमाण भरपूर. त्यानंतर गुड बॅक्टेरिया म्हणजे काय, जेवणानंतर 1 ग्लास ताक प्यायचं असं आवर्जून सांगायचंय. आणि भरपूर लोकांना अलर्जी असतं थंडीचा वगैरे, तर त्यांना म्हणायचं की तुम्ही न्यूट्रिशन सुरू केल्यानंतर 5व्या दिवसापासून हे सुरू केलं तर तुम्हाला कितीही वर्षापासून असलेली अलर्जी असेल, जे काही प्रॉब्लेम असतील ते सगळे जाणार आहे. ओके, म्हणून मग त्यांचं काय होईल, आता ते म्हणतील मग आम्ही 2च चपाती कसं काय खाणार, किंवा आम्ही एकच भाकर मध्ये कसं काय, आम्हाला तर 3 भाकर खायची सवय. तर त्यांना म्हणायचंय पोटभर सॅलड खायचं. ओके, त्यानंतर वरण प्यायचं आहे, 2 चम्मच वरण, 2 वाटी वरण, 1 चम्मच तूप टाक. मग बघा त्यांचं पोट किती भरणार आहे, पहिले सॅलडनी भरणार आहे 40 ते 45%, मग 2 वाट्या वरणनी भरणार आहे 60% पर्यंत येऊन जातील. मग त्यांना म्हणायचं आहे छान भाकर रश्श्याच्या भाजीत किंवा वरणात कुस्करून तुम्ही खायची आहे. तुम्हाला आपल्या सगळ्यांना अनुभव आहे, आपण कुस्करून खाल्ली तर अर्ध्या भाकरीत पण पोट भरतं, बरोबर. पण त्यांना जेवढं गरजेचं आहे तेवढं त्यांना म्हणायचं भाकर कुस्करून खा, त्याने तुमचं पोट लवकर, म्हणजे आपण असं नाही त्यांना सांगायचं तुमचं पोट लवकर भरेल, त्यांना म्हणायचं कुस्करून खायचंय. त्याचे पण फायदे आहेत का, तर पोट भरायची फिलिंग लवकर येते, आणि सेकंड थिंग डायजेशन इम्प्रूव्ह होतो कुस्करून खाल्ल्याने. आपल्याला बघा, आपण बाळपणी आपली आई आपल्याला कुस्करून द्यायची. ओके, तर ते कुस्करून खायला सांगायचं आहे, जरी त्यांचे दात चांगले आहेत तरी पण. ओके, त्यानंतर त्यांना म्हणायचं मस्त ताक प्यायचं आहे, किंवा 1 वाटी फॅट नसलेली म्हणजे साय काढून बनवलेल्या दुधाची घरी बनवलेली दही खायची आहे तुम्ही 1 वाटीभर. त्यांचं पोट भरेल 100%. काय वाटतं, भरेल ना? येस, बहुत बढिया. तर अशा पद्धतीने आपण त्यांना जर डाएट दिला तर ते आनंदी पण राहतील, पोट रिकामी त्यांना राहणार नाही, त्यांना असं वाटणार नाही की आम्ही डाएट करतोय किंवा आम्ही खूप काही वेगळं करतोय. तुम्ही बघत असाल तर मॅरेथॉनमध्ये सगळेजण म्हणतात पोटभर खाल्लं आम्ही तरी वजन कमी झालं, इतकं खाल्लं की खावं वाटत नव्हतं तरी पण आमचं वजन कमी झालं. तर आपण काय डिझाईन करतो त्यावेळेस, तर लो कॅलरी डाएट आणि हाय फायबर डाएट, हाय प्रोटीन युक्त डाएट. येस, आणि असंच आपण पण ध्यानात ठेवायचं आहे, काय काय द्यायचं आपल्याला, लो कार्बोहायड्रेट, हाय फायबर, हाय प्रोटीन. ओके, आणि ताक दही मधून काय मिळतं, गुड बॅक्टेरिया. मग गुड बॅक्टेरिया डायजेस्टिव्ह सिस्टीम, गट हेल्थ चांगला करतो, आपला पोट जो आहे त्याला हेल्दी बनवतं. गुड बॅक्टेरिया सिस्टीमला लॉंग लाईफ इम्प्रूव्ह करतं. त्यामुळे आपण त्यांना म्हणत असतो प्रोबायोटिक घ्या, आणि तुम्ही आवर्जून स्वतः पण यूज करा, आणि तुमच्या क्लायंटला ज्यांचा तुम्हाला अमेझिंग रिझल्ट काढायचा आहे ना त्यांना प्रोबायोटिक एकदा देऊन बघा, इतका अमेझिंग रिझल्ट निघतो. कारण एका सॅचेट मधून 2 बिलियन गुड बॅक्टेरिया आपल्या पोटात जातात, 2 बिलियन गुड बॅक्टेरिया. त्याने काय फायदा होतो, डायजेस्टिव्ह सिस्टीम इम्प्रूव्ह होतं, गट हेल्थ लॉंग लाईफ हेल्दी राहतो, आणि आपले केस असतील, स्किन असेल ती सुद्धा ग्लोईंग होते, आणि जे काही तुम्ही न्यूट्रिशन आपण घेतो ते सगळं शरीर ऍक्सेप्ट करतं, ऍब्झॉर्ब करतं, शोषून घेतं. नाहीतर आपण जे न्यूट्रिशन घेतो ना
त्यातून मॅक्झिमम न्यूट्रिशन युरिन वाटे घामा वाटे निघून जातं. तर हे ऍब्झॉर्ब करायचं काम कोण करतं, तर आपलं प्रोबायोटिक करत असतं, गुड बॅक्टेरिया. ओके.